सुरुवात करावी पण सारं मृगजळ मी माझ्या बाळासाठी खूप काही खेळणी आणली होती पण सगळं तसं उद्ध्वस्त झालं. काही समजत नाही. ठीक है अरे रडून रडून काय होत अरे या घराला कोण सांभाळेल? कसं घराला या सांभाळू नये आणि कसं तुझ्या वहिनीला सांभाळून सावरू तेच कळत नाही. तिच्या चेहऱ्याकडे बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही. तिच्याकडे बघितलं तर माझं मन कसं भरून येते, भळभळून होते. काही सुचत नाही, काय करावं. बाळाचं मरण कसं मनाला लावून घेतलंय, फार वेळी झाली बिचारी. वहिनी काय करते? वेड्यासारखं माझं बाळ करत असते. सारं घर डोक्यावर घेतय. अरे हो आता झोपल्या बिचार. आसपास तिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या, पण झोपली आहे. नाहीतर घर डोक्यावर झालं. सांगितलं ना डॉक्टरने शीतलच्या वेडेपणावर उपाय आहे म्हणाले. पण राहुल आपली शीतल यानंतर कधीच आई होऊ शकणार नाही रे. शीतल यानंतर कधीच आई होऊ शकणार नाही, कारण शीतलला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिचं गर्भाशयच काढून टाकलंय. गर्भाशयच काढावं लागलं. अरे जे व्हायचं ते घडून आणि समोर जे घडणार आहे त्याला तोंड देत उभं राहणे आपलं कर्तव्य आहे. बस विधात्याने तेवढंच आपल्या नशिबात केलं असतं. खचून जाऊ नये. आणि अरे तू कर्तव्य माणूस आहे. अरे तूच खचून गेलास तर बाकीच्या कोणाच्या तोंडाकडे बघायचं, कोणाच्या तोंडाकडे बघायचं. सांगणं सोपं असतं पण सांग करणं पाप. पण शेवटी आपल्या हातात काय सांभाळ सुखानं येतो. माझ्या डोकं सुन्न झालं यार. काय करावं काही कळत नाही. डोकं सुन्न झालं, डोकंच काम केलं. चेतन फार वाईट झालं. कसं व्हायला नको होतं. अरे अरे शीतलनं तर त्या बाळाचं जाणं फार मनावर घेतलंय. अगदी काय वेळीच झाली ती. कसं व्हायला नको होतं. काय करावं काही सुचत नाही, काही सुचत नाही. चेतन खरं सांगू का, तुला असं विचार करताना बघून मला सुद्धा राहत नाही.
एक काम कर, तू चल माझ्या संग. कुठे? अरे मी म्हणतो की एकदम हे बघ, असं घरात एखादा तू जर विचार करत बसलास ना, अरे डोकं खायला उठेल तुझं. एक काम कर, तू माझ्यासोबत चल, मी घेऊन जातो ना. अगदी तुझं डोकं शांत होईल अशा ठिकाणी घेऊन जातो. शीतल, अरे शीतलचं काय घेऊन बसला? श्याम बघेल तिला, मी सांगतो ना तुला. श्याम, श्याम, अरे आम्ही शीतल सोबत जरा बाहेर जाऊन येतो. शीतलकडे लक्ष दे जरा. असं देतो आपल्या कामात. चल चल चल, अगदी तुझं डोकं शांत होईल ना अशा ठिकाणी घेऊन जातो. चल चल चल, कुठेतरी चल, इथे रमत नाही. लाइट ऑन कर रे, लाइट ऑन कर ना. चाय पाणी. श्याम, आज 1 वर्ष झालं रे. त्याच्या वेळेपणामध्ये काही फरक नाहीये आणि चेतनचंही काही समजत नाही की काय करतात काय नाही. आणि त्या विवेकने तर माझ्या पूर्ण धंद्याची वाट लावून टाकली आहे. म्हणून मला महत्वाच्या कामाने मध्यस्थ राहायचं आहे. मी तुला या घरचा नेहमी फॅमिली मेंबर समजतो, माझ्या मुलासारखा समजतो. म्हणून मी तुझ्यावर एक जबाबदारी टाकून जातो. शीतलकडे लक्ष दे आणि या घरामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्यावर कुणावर माझा विश्वास नाही. तूच लक्ष दे आणि काही जर लागलं, काही झालं तर मला फोन बरोबर टाकून जाताना जबाबदारी. चला. गाड़ी चला रहा है, कसम ब्रेक मार रहा है, गिरा विरा रहता तेरे बाप का कुछ जाता का? अरे हे बघ, त्या ड्रायव्हरच्या तोंडी कशाला लागतोस? क्या समस्या है? ज्यादा चल रही मेरे को? अरे तुला जास्त झालं, आराम कर मग. 1 साल हो गया दारू पीते आ रहा है यहाँ पे. कितना? 1 साल हो गया, कभी ज्यादा हुई? आज होने वाली है क्या? बात करो, भिड़ो. चल चल. No problem.
सुटेल. अगं मी विवेक हे बघ झोपलाय का तुझा बाळ? माझा बाळ झोपलेला आहे. रडत होता का तो? अगं दे ना तुझ्या बाळाला, दे ना माझ्याकडे. नाही नाही अगं बघू तर दे थोडं. मी माझ्या बाळाला हात सुद्धा लावत नाही. हे नाही तू जवळ आवडते नाही तू जा इथं आवडते ना. अगं बघू तर दे, मला तर नाही करते त्याचं. दे ना. माझ्या बाळाला हात अगं तुझ्या बाळाला, माझं बाळ आहे तिथे ना. अगं हे बघ, मी त्याला असं हे 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 तुझं बाळ आहे, बाळ आहे तुझे. हे बघ मी त्याला पाणी नाही घरात. मी शेजारच्या काकीकडून पाणी पितो. राहुल माहित का रे, आज माझ्या जीवन करणं तुझ्यामुळे तुझे उपकार, तुझे ऋण कधीच फेडू शकणार नाही. असं बोलू नका, असं बोलू नका, ठेवू नका. आज मी जो काय आहे ते तुमच्यामुळे. मी माझ्या कर्तव्य आणखी काय केलं असं बोलू नका. कोणते सांगू नका, मला कोणतं सांगू नका. तुला लवकर चुकला तू पण शेजारच्या शांता काकूकडून आणल्या पाणी. हो मी निघतो. आम्हाला आज तुम्ही कुठे जायचं नाही. अहो रक्ताचं असं कुठलं नातं नसताना तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. मग आज तुम्ही आमच्याकडे मुक्काम करायचं. आणि हो आमच्या घरात जे काही असेल ना ते मी माझ्या हाताने बनते. तेच तुम्ही गोड मांडून इथेच कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मारलेली नाती श्रेष्ठ ठरतात. म्हणतात की केलेल्या कार्यावर कधी बोलू नये, कारण त्या कार्याचा मोल कमी होतो. पण जेव्हा गरज पडते ना तर त्याच्यावर बोलावंच लागतं. मी तर राहुलला त्याच्या निश्चयापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि राहुल ठामपणे उभा राहून तो जीवन जगू शकत आहे. पण त्याच राहुलने गेली 6 महिने आपल्या लहानशा खोलीत नाभात ठेवून तुझी सेवा केली ना, त्याला तोड नाही बसत ना. खरंच असं बोलू तुम्ही पुन्हा मला लागवता. अरे बोलू दे रे राहुल, मला बोलू दे, बोलू दे मला. अरे गेली 15 वर्ष मनात दाबून ठेवली घरात आज मला निदान तुझ्या जवळ तरी काढू दे. तर कदाचित तिचा उद्रेक त्या मुन्नाजवळ होऊन त्याचे फार मोठे वाईट परिणाम होतो. तुला माहित आहे, अरे आमचा मुलगा आणि तू एका वर्गात एका शाळेत तुम्ही शिकत होता. त्याला परीक्षा फी भरण्यासाठी पैशाची अत्यंत गरज होती. अरे घरात कधी 1 रुपया नाही आणि परीक्षा फी भरणे अत्यंत गरजेचे होते. कुठून आले ते त्याच्याजवळ पैसे? राहुल, अरे कुठून आले त्याला परीक्षा फी भरण्यासाठी पैसे? मीच माझ्या शरीरातील रक्त विकून त्याला परीक्षा फी भरण्यासाठी पैसे दिले. हे आमचा मुलगा सगळं विसरला, सगळं विसरला. स्वतःच्या रक्ती विकला. हो या सर्वच घटनांची मी साक्षीदार आहे. मी बघ या माऊलीकडे. अरे जेव्हा मी मुलाच्या शिक्षणाकरता लग्न करण्याचा निश्चय केला होता ना,
होती की जोपर्यंत आपला मुलगा शिकून मोठा साहेब होणार नाही तोपर्यंत मी स्वतःला पक्क सुद्धा होणार नाही म्हणून. शांत महाराज, शांत व्हा तुम्ही. कसा शांत होतीस का मी? कसा शांत गेली 10 वर्षात तू अपत्त सुखांना जगत आहेस केवळ केवळ त्या मुलाकडे पाहूनच ना. माझी सपना आणि मुलाच्या प्रेमाला आणि माझ्या सपनाला वाटतं की माझा मुलगा यावा मला मला वैरी म्हणून हात मारावी परस्पर मिठी मारावी. पण त्या मुलाला वाटतं की माझ्या वहिनीची भूक ही पैशाची शमेल म्हणून तो हजारोनी रुपये पाठवतो. पण त्याला काय माहित रे, त्याला काय माहित की माझ्या स्वप्नाची भूक माझी या शब्दाने शमेल म्हणून. माझी स्वप्न तृप्त आहे त्याच्या प्रेमाविना तृप्त आहे. महापुरुषाला मोजण्याची काही मापदंड असतात ती काही मला माहिती नाही. पण त्या दादांनी आणि वहिनींनी स्वतःच्या भावासाठी एवढा प्रचंड त्याग केला. असली माणसे त्या धर्तीवर क्वचितच नाही. दादा वहिनी खरंच तुम्ही खूप मान आता बघा त्या मुलाला वतनीवर आणण्याचं काम माझे असेल. त्याच्यावर नजर ठेवण्याचं माझं काम असेल. त्याची श्रीमंतीची घमंड उतरवण्याचे काम माझं असेल. नाही, तुम्ही असं काही करायचं नाही. असं काहीच करायचं नाही. तुम्ही राहू द्या. आधीच माझ्या मुलाच्या मनावर खूप मोठं आघात झालंय. त्यांचं बाळ गेलंय. शीतल वेडी झालीये. हा आघात काय कमी आहे? सांगा ना, हा आघात काय कमी आहे? माझा मुलगा या वेळेला खूप एकाकी पडते. त्यांना सांभाळायला जवळच असं कोणीच नाही. या एकाकीपणामुळे कदाचित त्यांना कुठं व्यसन तर लागलं नाही याची मला भीती वाटते. राहुल, शक्य असेल तर तुम्ही माझ्या मुलाला आधार द्या. माझ्या मुलाला तुम्ही सांभाळा. आणि हो राहुल, शीतलच्या वेडेपणाबद्दल डॉक्टर काय म्हणाले हेही तुम्हाला माहिती असेलच ना. सांगा ना राहुल, काय म्हणाले डॉक्टर शीतलच्या मातीच्या वयात तुम्ही जो तुम्हाला टाकतो त्याच्या आनंदासाठी तुम्ही एक विचार करता. डॉक्टरांनी रोगीच्या वेडेपणावरती उपाय सांगितला. तो उपाय म्हणजे फक्त वहिनीला मूल. पण शीतल वहिनीला मूल होऊ शकत नाही. कारण तिचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या गर्भाचे डॉक्टरांनी काढून टाकले. गर्भाशय काढून टाकले. राज, एक विचारू. राज, मला मूल हवंय. या वयात शरीराच्या दृष्टीने अयोग्य हेच म्हणायचंय ना तुम्हाला? आज माझं वय 36 वर्ष आणि 35 वर्षानंतर मूल होणे स्त्रीसाठी घातक आहे असं
राज मी सुद्धा एक स्त्री आहे. माझ्या सुद्धा भावना आशा आकांक्षा इच्छा. राज मला कुठलेही कारण नकोय. मला मूल हवंय राज. मला काही ऐकायचं नाही राज. मला मूल हवंय राज. विवेक का आले असं तर नाही. माझा असायचा फायदा घेऊन घरात तर जावे. माझ्याशी असं करू शकणार. विवेक मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. माझ्याशी आणि महत्वाचं अगं पण मलाही तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आणि खरं सांगू का आज मी जाम खुश आहे म्हणून इथं आलो तुला भेटायला. अरे बघ आता तुझ्याशी बोलेल मी नंतर पण माझ्या खुशीसाठी तू काहीतरी आधी नाचगाणं तर कर. मी नाचगाणं सोडलंय. अगं काय बोलतेस तू. खरं तेच बोलत आहे. अगं तू जर नाचगाणं सोडलंस तर आमच्या सारख्याचं काय होणार. हे बघ मूड चांगला नाही आहे तुझा. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. अगं माझ्याशी महत्वाचं बोलायचं पण हे बघ अगं मला इतकी खुशी झाली आहे म्हणून मी इथं आलो. आधी नाचगाणं तर कर. मी नाचगाणं करू शकणार नाही कारण मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. काय म्हणालीस तू. खरं तेच बोलत आहे. अगं स्वप्नात तरी कसं विचार केलास की तू आणि हे सांगताना तुला काहीच वाटत नाही. तू माझ्या बाळाची आई होणार. माझा कसा विश्वास ठेव मी ते बाळ माझा आहे म्हणून. काय बोलताय तुम्ही. अगं सांग ना अगं ते बाळ माझं कशावरून. तुमच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कुणालाही प्रेम केलं नाही. पण अच्छा म्हणजे या विवेक सोबत आता तू संसाराचं स्वप्न रंगवणार असते. अच्छा म्हणजे आता तुला काय वाटलं हा विवेक तुझ्यासोबत लग्न करून इथं संसार बसत. मी तुला समजत होतो एका गणिकेनं संसाराचे स्वप्न बघायची नसतात. आमच्या सगळ्यांची सेवा इथं करायची असते त्याची शेत सजवायची असते. हे बघ एक काम कर मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. ते तुझे बाळ ते काही करणार नाही. तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही माझ्याशी लग्न करणार म्हणून आपण बाहेर जाऊ. बाहेर जाऊन राहणार आपण. मी तुला सांगितलं मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. आणि हे बघ एक काम कर दवाखान्यात जाऊ आणि आपण खाली करू. हे तुम्ही जर असं ऐका तर पुढे जगाला आवडून सांग की हा बाळ. अच्छा म्हणजे आता तू या जगाला आवडून सांगणारच हे बाळ माझं आहे म्हणून. म्हणजे मी तुझ्याशी लग्न करावं अशी इच्छा आहे. पण हा विवेकानंद इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्याने लग्न करेल असं कसं वाटतंय. आणि तू लग्न करून संसार काढण्यासाठी तू इथं जिवंत तर राहायला हवी ना. तू जिवंत तर आता तुला संपवून टाकतो मला म्हणजे ना की बासुरी ना रहेगा बा.
राहुल मिस्त्री लागली दिवाळी चांगला आहे कॉन्ट्रॅक्ट घेतली मला कसं रेती बिती पडायची होती मला सांग शीतलची तब्येत कशी आहे? शीतलताई फार वेळा झाल्या नेहमी बाळ बाळ म्हणून भाऊशी खेळत बसतात. खूप वाईट झालं रे, खूप वाईट झालं. आणि एवढंच नाही की आपले चेतन सुद्धा खूप प्यायला लागले आणि पोटीवर सुद्धा जायला लागले. स्वप्न आपली सारी स्वप्न उद्ध्वस्त झाली, उद्ध्वस्त झाली. काय करावं काय नाही काय करत नाही मला, काही करत नाही. राज, हे घर पुन्हा उभा राहू शकतं. कसं बनवू शकणार मुलाचा संसार? आपण उभा करू शकतो मुलाचा संसार. आपलं हे बाळ उभं करू शकते मुलाचा संसार. कसं शक्य आहे? राज तुम्हाला आठवतंय डॉक्टरनी काय सांगितलंय ते? डॉक्टर म्हणाले शीतलच्या वेडेपणावर एकच उपाय आहे, तिला मूल होणे. तिला जर मूल झालं तर ती वेडेपणातून पूर्णपणे बरी होईल. पण डॉक्टरांनी हे सांगितलं ना की तिला मूल होणार नाही म्हणून. म्हणूनच मी निश्चय केलाय की आपलं हे बाळ शीतलला द्यायचं. हो राज, मी पूर्णपणे विचार करूनच बोलत नाही. पूर्णपणे माझा मुद्दा माझा जीव की प्राण आहे. मी जीवन असेपर्यंत मी माझ्या मुद्द्याला बरबाद नाही होऊ देणार राज, नाही होऊ देणार. राज खूप सोपं आहे हे सगळं, खूप सोपं आहे. शीतलचा जीव तिचा बाळ आहे. तिला जर बाळ मिळालं ना तर ती वेडेपणातून पूर्णपणे बरी होईल. आणि ती जर बरी झाली तर आपला मुलगा सुद्धा आपोआप आपल्या कुटुंबात गुंतेल. पण राज, मी माझ्या प्रकृतीला झेपत नसतानाही मुलाचा आघात घातला. राज, आपलं हे बाळ आपल्या रक्ताच आहे, आपल्या घराण्याचं पारण. म्हणूनच मी ठरवलंय राज, आपलं हे बाळ मुन्नाला आणि शीतलला द्यायचं. हो राज, आपल्या हे बाळ मुन्नाला द्यायचं आणि मुन्नाच्या जीवासाठी घेतलेला माझा हा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. तुम्हाला मान्य करावा लागेल. किती मोठी आहेस ग तू, किती मोठी आहेस. जेव्हा तुझी त्या मुलाला कळेल ना तर तो दिवस नक्की सोन्याचा दिवस असेल, तर सोन्याचा दिवस काय करते तुम्हाला. तुम्ही तुमच्या नाशिकला तुकडा देऊन त्यांच्या जोडीत टाकला. आम्ही तुला याच्यासाठीच इथे बोलवलं होतं. हे बाळ माझ्या मुलाला आणि शीतलला द्यायचं. आणि हो श्याम, हे बाळ कुणाचा याचा कोणालाही थाप पत्ता लागता कामा नये. तुला तुझ्या शीतलताईची शपथ आहे श्याम, शपथ.
आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास कोण म्हणते की फक्त जन्म देण्याची आई असते? अरे ही आई आहे ही, जिनं त्या मुलाला आपल्या उदरातून जन्म नाही दिला, पण पोटच्या पेक्षाही ते मुलाचा संसार पुन्हा सुखी व्हावा म्हणून स्वतःच्या काळजाचा तुकडा तोडून त्यांच्या चोरीत टाकला. कोण परिश्रम देत फक्त आईला, कोणी कोणी म्हणूनच कुणीतरी म्हटलंय की माय ही माय असते, वासराची गाय असते, लग्नाचा पाय असते, दुधावरची साय असते, माय असते जन्माची शिदोरी जी कधी सरते नाही आणि कुणासाठी कधी ओळखली नाही. अपार असते आईची, अपार समुद्र आहे जी कधी संपत नाही, कधीच नाही, कधी. आमच्या सगळीकडे आनंद आनंद, कारण आमच्या शीतलताई सुद्धा बाळ मिळाल्यामुळे बेटातून बरा झाल्या आणि आमच्या चेतन सोडलेली आहे. चला हा आनंदाचा दिवस आपण काहीतरी गोडधोड करून साजरा करूया. चला कारण आय बरोबर तुम्हाला इतकं ठेवू की तितकं दिवस झालं बघा. कारण आमच्या शीतलताई वेळातून थोडं बरं झालंय आणि आजच घरी येत आहे आणि मला खूप आनंद झालाय. आणि या आनंदाच्या प्रसंगी तुम्हाला म्हणजे तुमचं तोंड जोड करायचं आहे. खायचे पेढे खायचे, पेढे खायचे तुम्हाला नक्की ना? द्या पेढे द्या, मी आम्ही जाऊन तुम्ही जाऊ नका, जाऊ नका. साखर घ्या, हा काय
आणि हो तुम्हाला सांगतो बरं हे झालं बोल आता यानंतर तुम्हाला काय काय पाहिजे ते सगळं सांगा मी सगळी सगळी पकवान आणून तुमच्यासमोर हजर करतो काय काय पाहिजे तेवढं फक्त बोला लाडू दिले दिली कचोरी दिली समोसे दिले सर्व दिले हो जसं काय तुझ्या घरी हॉटेलच आहे तुम्हाला सांगतो दादा हे कसं सगळं देईन पण याच्याही पलीकडे मांसाहारी पाहिजे असेल तेही बोल तेही घेऊन मिळेल हा बिलकुल मिळेल काय पाहिजे मला कोंबडीचं मटण मुंबईचं मटण मटण देईल पण या ठेक्यामधून आज जाईल का ते आजी नका जास्त शिजवून देईन पण देईन तुम्हाला ठीक आहे हा आज मी सगळं म्हणतो ठीक आहे अजून काय सांगते तुम्हाला मुन्ना हा ते हॉस्पिटल येतीलच ना तेवढ्या येतील तेवढ्या हो मी थांबलो असतो हा. परंतु राहुल बसला फोन असं म्हणता का त्याला घेऊन येतो हो हो अंगा राहून दादांना तुम्ही सांगा की जेवण इकडेच करायचं म्हणून. मी सगळ्या तयारी करून देतो ठीक आहे दादा या या आणि हो दादा खबरदार कंपनीला वाढणार बोर्ड सिरीज पण काय सांगू शकत खबरदार खबरदार जर तुम्ही बाहेर जेवण केलं तर पहिला माणूस कोणाचा बाप जेवणाच्या बाबतीत एवढी धमकी देतो वेलकम बोल वेलकम आपलं वातावरण कसं प्रफुल्लित आहे की नाही मस्त झकास टमटमीत आहे की नाही प्रफुल्लित अगदी तुझ्यासारखं आणि काय म्हणतो घेऊन जा पाण्यात व्यवस्थित झोपून घे आणि पटकन तू बाहेर आहे की नाही याच्यासाठी बाहेर आम्हा दोघांची मीटिंग आहे म्हणून तू बाहेर पडतो हो मीटिंग आहे बाळाला सांग त्याला पटकन झोप म्हणा मम्मी पप्पाची मीटिंग आहे जा कळणार आहे का वेळ टॅलेंट माय बाबाचा टॅलेंट मुलगा तो पटकन करतो त्याला गो हॅलो खबरदार देवा धन्यवाद बाबा पाहुलास तू थँक्यू माहित नाही देवा हे बाळ तुम्ही आमच्या पदरात टाकलं पण काही का असो माझी शीतल वेडेपणातून दूर झाली सावरली पावलास रे बाप्पा शीतल अरे अरे ये बाबा आज आपल्या तिचं वातावरण किती प्रफुल्लित आहे ना ऐक नाही बरं वाटतं ऐक नाही अगदी तुझ्यासारखा का हा? मी काय म्हणतो बाळ झोपला झोपला ना बाबा व्हेरी गुड किती समजदार आहे ना हो ना त्याला पटकन कळलं मम्मी पप्पाची मीटिंग आहे आपण झोपून जाऊ काय किती मला नाही करायची श्याम श्याम आहे पण मला श्याम सोडगा श्याम भरपूर आपल्या कामात व्यस्त असतो त्याला काही कळतच नाही बाहेरच्या हॉलमध्ये त्याला सांगू देऊ ना मी कधी बाहेर यायचं नाही आमच्या मीटिंग मी काय म्हणतो मी काय म्हणतो काय खूप दिवसांनी तू खूप सुंदर दिसतेस खूप सुंदर दिसत आहे तर माझा असा विचार आहे पटकन एक पप्पीची छोटीशी पप्पी देऊन दे बाकी पैसे वापस काय बोलतो Come on, hurry up. काय बोलतो आपण काय नाही मी काय ऐकणार नाही मी म्हणणार नाही मी काय नाही Come on, hurry up. अरे दरवाजा तरी बंद करा ना कमीत कमी काळ वेळ पाहून तर येत जा ना आजकालच्या पोरांना घाईच खूप राहते तुम्ही सुद्धा फटाफट
जाऊ दे बरं, मी काय म्हणतो, दिलंच का मला? तुम्हाला दिलं राहते सगळं ठीक आहे, मला सगळ्यांना दिलंच, मात्र तुला चालणार नाही का बरं? म्हणजे एकाच गोष्टीसाठी एकाच तोंडात दोनदा साखर घातल्या जात नाही असा माझा अलौकिक नियम. एकदा तात्याला तू याआधी साखर दिला अरे तात्या मग बरोबर आहे आमचं कसं नाही केलं बरोबर आहे. बरं. ते मगाशी झालं त्याच्यासाठी, बरं. आता पाहिजे याच्यासाठी. मग आम्ही सांगत त्याच्यासाठी आता म्हणजे याच्यासाठी. मग सांगत ते तुमच्या टेन्शन घेऊ नका. अहो तुमच्यासाठी साखरच काय, साखरेची गोळी आणून देतो. आणि नका बाबा, आहे ना आपल्याकडे साखर? तुम्ही एक काम करा, ही साखर मी घेतो आणि वाटी तुमची. डोंट वरी काळजी करू नका. एवढं साखरेला काय होतंय, गोळे घेऊ आपण. हा आता पंच पकवान बनवू आहे की नाही? काय नाही, बसा तात्या बसा. भाऊजी या बसा. तिथं याच्याकडे बघितलं ना, याच्या चेहऱ्यावर 12 वाजल्या. सदा ना कदा निराश असतो नाही का? ए राहुल इकडे रे, इकडे अरे इकडे रे. काय झालं रे? आम्ही सगळं आनंदित प्रफुल्लित सगळं आनंदित वातावरण आहे, सगळंच वातावरण. तुम्हाला निराश करा, गंभीर दिसत आहेत म्हणून काय गंभीर होण्याचं कारण काय आहे? कारणच गंभीर आहे. म्हणजे काय झालं भाऊजी? तात्या काय झालं तू? काय सांगेल? तुझ्या वहिनीची प्रकृती बरी नाही आणि ती तुझी आठवण करते. मग एकदा तरी भेटली ती. मग यात काय नवल आहे तात्या? यात काय नवल आहे? हा आजपर्यंत तिने मला अनेक निरोप पाठवले आहेत की आजारी असण्याचं. यात काय नवल आहे? बघा तात्या, मला भरपूर काम आहे, वाटत तुम्ही तिथे जाऊ शकता तुम्ही, पण मी मात्र तिथे जाणार नाही. काय झालं तुला नाही माहित? तुला नाही माहित? ज्यावेळेस मला दादावाडीची आठवण आली त्यावेळेस मी जाणार, त्याला भेटायला गेलो तर वडील मला काय म्हणाले माहित आहे? जाऊ दे, विनाकारण माझं तोंड खराब करू नको. पण मी जाणार नाही. आणि हो एवढं चुका तुला वहिनीबद्दल एवढं चुका ना, तर वहिनीच्या आजारासाठी, तिच्या उपचारासाठी, तिच्या तब्येतीसाठी, तिच्या दवाई पाण्यासाठी, डॉक्टरसाठी जेवढा काही पैसा हवा असेल तेवढा पैसा देतो मी तुला. पैसा हवा तो घे, हे घे. चल काय झालं? कमी आहे काय? पुन्हा घे. पण मी मात्र तिथे जाणार नाही, म्हणजे नाही. नो येस. तुझ्या पैशावर तुला काय माहिती? अरे प्रेम काय चीज आहे तुला काय माहिती आहे? चल बाबा, मला बोलू द्या. या पैशाच्या गादीवर झोपणाऱ्या जनावराला मला बोलू द्या. अरे याला काय माहिती प्रेम काय चीज आहे ती? फांतरे करा हो मला जाऊनच बोलतोय मी. अरे आई वडिलाच्या कर्माचे फळ म्हणून तू राजदादाच्या हातात वाढला आणि राजदादासारख्या हुशार व्यक्तीनं स्वतःचे शिक्षण सोडून, पुस्तक सोडून रिक्षाच्या हँडल हातात घेतला. कुणासाठी? अरे तुझ्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी. अरे तू शिकून मोठा माणूस व्हावा म्हणून त्यांचं स्वप्नही पूर्ण केलं आहे ना मी. हा त्याला हजारोने पैसे पाठवून हजारोने काय कमी केलं ना मी त्याच्यासाठी? काय कमी केलं? मुन्ना नाही, हा तुझ्या ते चेतन शेठ बोलतोय. चेतन शेठ, अरे आठवते याचे प्रसंग आठव. या दिवशी तू शाळेतून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळून आला, घरी येता अन्नाची मागणी केली. दादाने तुझ्यासमोर चण्याची वाटी धरली, ती वाटी तू फेकून दिली का? कारण तुला भूक लागली होती, भूक. पण घरात एक अन्नाचा दाना नव्हता, खिशात एक छडा नव्हता. कुठून आलं ते अन्न? कुठून आलं याचा विचार केलास कधी? अरे दादानं स्वतःचं रक्त विकलं, तेव्हा कुठे तुझ्या पोटात अन्नाचे 2 घास गेले. अरे जेव्हा तुला परीक्षेची फी भरायची होती ना, पैसे नव्हते. कुठून आले पैसे? त्याच विकलेल्या रक्ताच्या पैशातून. आठव ते दिवस. जास्त उपकाराची परतफेड करतोय रे मी. त्यांना वाटते तेवढा पैसा पाठवून या उपकाराची समानात उपकार ठेवत त्या अंडावरती. पैशाचा फार घमंड चढलाय तुला.
एवढा खमन चढलाय. अरे तू जेवढे पैसे पाठवलास ना त्या पैशाला दादांनी हात सुद्धा लावला नाही. तुला काय वाटलं? पैसा म्हणजे जीवन आहे, पैसा म्हणजे सर्वस्व आहे. पैसा म्हणजे जीवन आहे, पैसा म्हणजे सर्वस्व आहे, पैसा म्हणजे माणसाचा अरे माणसाजवळ पैसा असेल तर त्याची समाजात प्रतिष्ठा आहे, मान आहे, पद आहे. पैसा असेल तर हवं ते प्राप्त करता येतं, हवं ते मिळवता येतं. ते सर्वस्व आहे पैसा, सर्वस्व. एव्हरीथिंग इज मनी अकॉर्डिंग टू मी. अंडरस्टँड? सर्वस्व आहे. गुन्हा मी तुला हात जोडतो, अरे विनंती करतो. भेट त्या माय माऊलीला. हे बघ यार राहुल, चुप राहा, चुप राहा तो. या क्षणी तुमच्या कुठल्याही भावना मला बिरघडू शकत नाही, नाही बिरघडू शकत. या क्षणी तुमच्या कुठल्याही भावनाला मला बिरघडू शकत ना माझ्या मनाला पाझर पडू शकत. अरे काय रे वहिनी, काय वहिनी काय घेणं देणार मला तिच्याशी? काही घेणं देणार काय घेणं देणार नाही. अरे जिवंत असली काय किंवा मेली काय या स्वतःच्या नवरा हात उगारला. तुम्ही तुमच्या बहिणीच्या प्रेमाची, तिच्या त्यागाची, तिच्या ममतेची, जिने फक्त तुमच्या भविष्यासाठी स्वतःच्या स्त्री सुलभ भावनांना मारून स्वतःला कधी अपत्य होऊ दिलं नाही. त्या बहिणीची ही किंमत केली तुम्ही. जिथे तुमच्या आणि स्वतःच्या मुलांमध्ये प्रेम विभागले जाऊ नये म्हणून स्वतःच्या मातृत्वाला बंदिस्त केलं, त्या आईची अशी हेटाटी करताय तुम्ही. त्या आईची तुमच्यासारखी जर एखादी स्त्री वागली असती ना तर तुम्ही पुरुषाच्या जातीने तिला करून काढलं असतं. तिला नाना प्रकारचे विशेषण दिले असते. घर भेदी काय, स्त्री जातीला कलंक काय, हो काय काय शब्दात बोलले नसते हो तुम्ही, हो काय काय शब्दात बोलले नसते. पण चेतन ती वहिनी नाही तुमची. कसं समजू मी तुम्हाला? ती आई आहे, तुमची आई. ती आई आहे तुमची, आहे ना आई? नाही माहित तिने मला काय म्हटलं आहे. काय म्हटलं? नाही माहित तुला. कसे विसरू मी तिचे ते शब्द की जिने माझी तुलना एका कुत्र्याशी केली आहे. तिने मला एका कुत्र्याची उपमा आहे. ती मला म्हणाली की कुत्र्याला जरी सोन्याच्या गाडीवर बसवलं तरी तो आपली जात सोडत नाही. अशी म्हणाली अशी म्हणाली. काय म्हणाली? अगदी खरं बोलली ती, अगदी खरं बोलली. कोणत्या माणसाला बोलत टाकतो? अरे एवढे बोलले कारण जनावरांना बोलला असता तर ते जनावर सुद्धा माणसाला. श्याम तोंड सांभाळून बोल. माणूस नाही, जनावर श्याम तुझी मला काय तुझ्या कळत नाही का? माहित आहे मी लोक आहे मी खरंच याचं मीठ खाल्लं नसतं तर माझ्यावर उगारलेला तुम्हाला नाही माहित, तुम्हाला बहिणीचा तिचं परिधान नाही माहित. कदाचित सपना त्यांनी शपथ दिली नसती तर केव्हाचं समजून टाकलं असतं, केव्हाचं समजून टाकलं असतं. मला सांग. सपना त्यांनी मला माफ करायचं नाही लागेल. तुमची शपथ तोडावी लागते, मला माफ करा. तुम्ही तर वेडा होता, तुम्हाला वाईट आता खूप सुखी झाल्यात आता संसारात नाही. खूप कशामुळे आम्ही सुख तुमच्या तुम्हाला बाळ मिळालं. कुठून आलं तुमच्याकडून बाळ? कुठून? काही डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं वेळ पण तुम्हाला बाळ मिळाल्याशिवाय दूर होत नाही आणि तुम्हाला तर बाळ होऊ शकत नव्हतं. कारण तुम्हाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तुमचं गर्भाशयच काढलं. आणि चेतन साहेब खूप वाईट वाटत मला नाही. तुम्हाला कुत्र्या म्हणाले खूप वाईट वाटलं. ते वाईट वाटलं तुम्हाला, पण त्या मागच्या तिची भावना, तिची माया, तिची ममता तुम्ही नाही समजू शकता, नाही समजू शकता. जेव्हा राहुल दादाकडून सपना देण्यात तुमची हकीकत करली की तुम्ही वेडा झाला, तुम्हाला वाईट प्रश्न लागली, तुमचा संसार विस्कळीत झालेला आहे, तेव्हा नाही राहिला तिला, नाही राहिला. कसं राहील त्या भावना?
अरे जो तिच्या पुन्हा तिचा जीव तिचा प्राण त्याचा विस्कटलेला संसार कसा रुपावला तुला नाही वाटत. आणि म्हणून तिने रात दादाजवळ मुलाचा आग्रह धरला. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तुम्ही जर ह्या वयात मूल जन्माला घातलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. कोणाचंही नाही आहे की कोणाचंही नाही. आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच बाळ जन्माला घातलं आणि तेच बाळ तुमच्या जोडीत टाकलं. तुम्ही सुखाचे दिवस पाहता आणि तुम्ही नाही ती दूषित नाही ती दूषित. कुठं फेडाल ही पाप कुठं फेडाल. त्या श्याम सांगतो हे खरं. माझ्या पोरीने भेटले पुन्हा माझ्या पोरीला भेटले ती थोडी पसंत माफ करा खूप पापी आहे त्याच्या. खूप मोठा पापी आहे मी माणूस नाही तर माणूस जातीला गाडी माफ असणारा अमानुष आहे. दादा मी नाही समजू शकलो माझ्या दादा वहिनीचं प्रेम त्याचा त्याग बलिदान माया ममता नाही ओळखू शकलो मी त्यांचे माझ्यावर असलेले छत्रछायाचे हात. आंधळा झालो होतो माझ्या तुझे आंधळा झालो होतो मी पैशाच्या मोहमायेत. माझे दादा बहिणी तर माझे माय बाप माझे देवता आहे. माझी वहिनी तर माझी वहिनी नसून माझी आई आहे. आई आणि माझी आई पत्र काय काय तू विचार केला नको माझ्या बहिणीला मला भेटायचं. माझ्या आईला मला भेटायचं. माझ्या मुंडाला डोळे भरून बघायचंय राज. मला नाही वाटत की आपला मुलगा पुन्हा भेटायला येईल म्हणून. तो आपला पुन्हा राहायला नाही संपला तर पैशाच्या गादीवर लोणारा असं बोलू नका राज. मला विश्वास आहे माझा मुलगा पुन्हा भेटायला माझं मन मला काही देत नाही. पण राज मला वाटत नाही की जास्त वेळ जगू शकतो. तुला ठेवलं तू माझी शक्ती आहे आणि तू जर मला हा राज कुणाच्या भरोश्यावर
कुणाच्या मनाचा सागर संसारी बुडली होडी तुटली चोरी प्रवास थांबला जन्म संपला कशी रे भूक कशी रे भूक कशी रे राजशाही खबरदार मुला माझ्या सपन्याच्या प्लेटाला हात नाही लावला माझ्या सपन्याच्या प्लेटाला हात लावले तर तुला काही एक अधिकार नाही मुला काही एक अधिकार नाही तुला खबरदार खबरदार तुम्हाला दादा म्हणून तरी संबोधलं असतं तरी काय नाही केलं या माऊलीने तुझ्यासाठी काय नाही केलं तरी तिची माया तिचं प्रेम तिचं मैदान तुला उपाशी राहिली पण तुझ्या मुखामध्ये तिने मातृचा तुकडा भरविला दारासमोर एखाद्याची गाडी जायची ना तर माझी स्वप्न धावत धावत त्या दारापर्यंत जायची की माझा मुलगा आलाय आणि स्वतःच्या मुलात आपलं प्रेम विभागल्या जाऊ नये म्हणून शेवटपर्यंत ते अपत्य सुखाविना जगले तुझी वेळ दादा तुझ्या या लाडक्या मुलाला एकदा माफ नाही करणार का रे बाबा बाकी मला कशाची माफ नाही माफी मला कशाची मागतोस रे यार तुला
मला माफी मागायची असेल तर या देवीची माफी माग या देवीला फक्त केलं एवढंच वाईट होतं मुला खूप तडपडली तुझी वडी तुझ्यासाठी खूप तडपडली की माझा मुलगा यावा मला वहिनी म्हणून हात मारावी तुझ्या वहिनी या शब्दानं ती भूकही होती पण तिची भूक कधी संपलीच नाही रे मुलगा संपलीच नाही आणि शेवटपर्यंत माझी स्वप्न अतृप्तच राहिली रे अतृप्तच राहिली अरे तिचे तोंड पण मी तुला काय सांगणार आहे रे अरे तिचे तोंड पण तर आजही तुझ्या जवळ आहे मुलगा तुझ्या जवळ आहे अरे तुझ्या सुखासाठी जगती रे माझी सपना तुझ्या सुखासाठी आणि शेवटच्या क्षणी सुद्धा तुझाच विचार करून आपल्या काळजाचा तुकडा आपल्या पोटचा डोळा तुला तिने अर्पण माझी शक्ती माझा प्राण इथे मरून पडली असताना माझी जगण्याची चेतना नसते तुझ्या सपनात काही दिलेली शपथ तू मोठी नाही ना मला नाही लागली मी तुला आजपर्यंत काहीच मागितलं नाही पण आज मी तुला शेवटचं मागतोय शेवटची इच्छा पूर्ण करशील म्हणला शीतल म्हणला या बाळाचं नाव तुम्ही राजच ठेवा म्हणजे तुझ्या या राज दादाची आणि तुझ्या सपना वहिनीची आठवण म्हणून तुम्ही या बाळाचं नाव राजच ठेवा माझी इच्छा पूर्ण करशील म्हणला तुझ्या माझे बाप मला सोडून गेले आणि माझ्या मंदिरातील देवता मला सोडून गेले आणि माझा मंदिर मी रहाण पडलाय माझ्या दादा वहिनी आजपर्यंत तुम्ही माझ्या प्रेमाविना अतृप्त होता कधीच नाही शमली तुमची भूक पण यानंतर आज जन्म मी मात्र तुमच्या प्रेमाविना अतृप्त राहणार कधीच शमू शकणार नाही माझी भूक कधीच शमू शकणार नाही माझी भूक